काही आठवणींना साठवून ठेवण्यासाठीच एक पार्सल आज रिसीव्ह झालं होतं आणि प्रक्षिताची तब्येत बरोबर नव्हती म्हणून पूर्ण एक आठवडा झालं ती शाळेत काही जातच नव्हती। वातावरणाच्या बदलामुळे तिला हे सगळं झालं होतं आणि ताप वगैरे हे सगळं आल्यामुळे तिला गोळ्या वगैरे चालू होत्या। आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आणि त्या गोळ्याच्या उष्णतेमुळे तिच्या तोंडातलं पण आलं होतं आणि जास्त काही ती तिखट हे खात नव्हती, त्याच्यामुळे मग इथे शिरा बनवायला घेतला होता मी तिच्यासाठी। आणि प्रियाला ना वेलची टाकलेला शिरा आवडत नाही, त्याच्यामुळे अगोदर त्याच्यासाठी प्लेन काढला आणि नंतर त्याच्यामध्ये वेलची टाकून छान असा शिरा बनवून घेतला। नंतर मामा आले होते बांधकामावरती चहा घेऊन जायचा होता। आता बांधकाम आमचं लास्ट टप्प्यामध्ये आलंय, होतच आले जवळपास, तर मामाला चहा वगैरे करून दिला। तर हे आहे ते पार्सल ज्याची वाट माझ्यापेक्षा प्रिया आणि प्रक्षिता खूप जास्त बघत होते, कारण की त्या दोघांच्या जन्मानंतरच्या काही आठवणी या रेझिन फ्रेम मध्ये ऍड केलेल्या आहेत। जसं की याच्यामध्ये त्यांचं वेट असेल, बर्थ डेट असेल, टाइम असेल आणि ती नाळ असते दोघांची ती पण या फ्रेम मध्ये ऍड केलेली आहे, ब्लड ग्रुप सुद्धा। तर हे मला मोनिका जोशीच्या कडून इंस्टाग्रामच्या क्राफ्टी हाऊस या पेज वरून रिसीव्ह झालेले आहे। तिने खूप सुंदर असं फ्रेम मला बनवून दिलंय। इंस्टाला जर का तुम्ही बघत असाल तर तिचं पेज मी टॅग केलेलं आहे। तुम्हाला पण तुमच्या बेबीच्या अशा काही आठवणी साठवून ठेवायच्या असतील लहानपणीच्या, तर नक्कीच तुम्हाला कस्टमाइज करून ती देईल छान प्रकारे। भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।